तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. म्हणून ज्ञानदेव नामदेवांसोबत तीर्थयात्रेला गेले आणि तीर्थयात्रेला गेल्यानंतर तीर्थयात्रा करत करत काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला गेले. काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला गेल्यानंतर त्या ठिकाणी काशी विश्वेश्वराला आनंद झाला. काशी विश्वेश्वर, वाराणसीचा विश्वेश्वर धावत 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 आला. माऊलींना मिठी मारली आणि मिठी मारल्यानंतर आनंद झाला. माऊली चला, मी या वाराणसीचं दर्शन आपल्याला घडवतो. आणि म्हणून ज्ञानोबारायांचा हात त्या ठिकाणी विश्वेश्वराने धरला आणि हात धरून त्या ठिकाणी दर्शना करता, गंगेच्या दर्शना करता काशी विश्वनाथ स्वतः हात धरून ज्ञानोबारायांना दर्शना करता नेतात. ज्ञानोबाचा हात, ज्ञानोबाचा हात, ज्ञानोबाचा हात, ज्ञानोबाचा प्रेम धरी विश्वनाथ, प्रेम धरी विश्वनाथ, ऐसे बोल चाल, ऐसे बोलत चाल. महाराज ज्ञानोबारायांचा हात विश्वनाथ धरून त्या ठिकाणी गंगेवर गेले. गंगेवर आतमध्ये गेले आणि गंगामाई प्रगट झाली. प्रगट झाल्यानंतर ज्ञानदेवांच्या पायालाच मिठी गंगेने मारली. त्यावेळेस वारकरी होते, नामदेव महाराज ज्ञानोबारायण बरोबर होते आणि नामदेव महाराज म्हणतायत, हे माते, हे गंगे, हे बाई, आता मिठी सोडा, आता मिठी सोडा. नाम म्हणे